जैन हिल्सवरील या कृषी महोत्सवामध्ये मनपूर्वक स्वागत। गेली 3 वर्ष झाले आपण जैन हिल्सवरती हायटेक शेतीचा नवा हुंकार या कृषी महोत्सवाचं आयोजन या ठिकाणी करतो। प्रामुख्याने आपण बघतोय आपला जळगाव जिल्हा हा देशाच्या केळी उत्पादनाचा आगार आहे आणि देशामध्ये जी केळी उत्पादित केल्या जाते त्याच्यामध्ये साधारणपणे 20% हिस्सा आपल्या जळगाव जिल्ह्याचा आहे आणि 25% हिस्सा अख्ख्या महाराष्ट्र राज्याचा आहे। आज मोठ्या प्रमाणामध्ये जळगावसह सोलापूर, धुळे, नंदुरबार, अमरावती या जिल्ह्यांमध्ये, पुणे या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये केळीची लागवड होते आहे। मागच्या वर्षामध्ये जर आपण बघितलं, स्वर्गीय भवरलाल भाऊ जैन यांनी 1994-95 ला जे स्वप्न पाहिलं की या देशाच्या केळीची निर्यात व्हावी आणि केळी निर्यात होण्यासाठी केळीची निर्यातक्षम जात असावी, निर्यातक्षम त्यासाठीचं तंत्रज्ञान असावं, पॅकेज ऑफ प्रॅक्टिसेस असावे आणि ती केळी आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये पसंतीला यावी आणि म्हणून आपण या ठिकाणी केळीच्या प्रगतीचं काम सुरू केलं। आज आपण ज्या बागेमध्ये उभा आहो ही जैन ग्रँड 9 प्रतीची ही जात आहे। याच्यामध्ये आपल्याला निळ्या स्कर्टिंग बॅग लावलेल्या दिसताय, वेगवेगळे एज टॅग लावलेले दिसताय, पिवळी, पांढरी, हिरवी, लाल पट्टी लावलेली दिसते, केळीच्या फण्या काढलेल्या दिसताय, घडावर 9 फण्या आहे, त्याच्या केळ्याचे फ्लोरेट्स आपल्याला काढलेले दिसताय। या सगळ्या प्रक्रियेला निर्यातक्षम गुणवत्तेचे आंतरराष्ट्रीय स्तरावरती पॅकेज ऑफ प्रॅक्टिसेस आपण याला म्हणतो, जेणेकरून आपली भारताची केळी ही परदेशी बाजारपेठेमध्ये पसंतीला पडली पाहिजे आणि पिवळा धम्मक दाग विरहित असा रंग तिला केळी पिकल्याच्या नंतर आला पाहिजे। आणि म्हणून ह्या सगळ्या प्रात्यक्षिकांच्या मधनं आपण शेतकऱ्याला ह्या सगळ्या गोष्टी शिकवतो, नागरिकाला त्याचा अवेअरनेस निर्माण करून देतो। त्याच्यासोबत आपण बघितलं असेल या ठिकाणी लाल केळीची लागवड आहे की जिला आयुर्वेदामध्ये किंवा याच्यामध्ये महत्व आहे, तिच्यामध्ये कॅरोटीनाइडचं प्रमाण जास्त आहे, पोटॅशचं, फॉस्फरसचं प्रमाण जास्त आहे, कॅल्शियमचं प्रमाण जास्त आहे। या ठिकाणी इलाकी केळी आहे जिचा टिकाऊपणा जास्त आहे। या ठिकाणी नेंद्रन केळी आहे, ही स्पेशली चिप्स बनवण्यासाठी या केळीला महत्व आहे। बंथल नावाची केळी आहे, ही ओरिसा राज्यामध्ये कुठलंही लग्न हे बंथल केळीच्या भाजीशिवाय होत नाही। या ठिकाणी कर्पुरा नावाची केळी आहे, ही केळीच्या घडासाठी आणि जेवणावळीच्या पानांसाठी प्रसिद्ध असलेल्या अशा वेगवेगळ्या 5 ते 6 जाती या ठिकाणी आपण बघतोय। प्रामुख्याने मला आपल्याला हे सांगायचं आहे की मागच्या वर्षामध्ये महाराष्ट्र राज्यातनं 6 लाख टन केळीची निर्यात झाली आणि 2293 कोटी डॉलर आपल्याला या देशाला मिळालेत। आणि म्हणून आपल्या या केळीच्या पिकाला ज्या पद्धतीने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये स्थित्यंतर घडत आहेत, पनामा रोग वाढतोय, सिगाटोका रोग वाढतोय, क्लायमेट चेंजचा इफेक्ट आहे, होंडुरस, इक्वेडोर आणि फिलिपिन्स सारख्या देशामध्ये उत्पादन घटताना दिसत आहे आणि म्हणून महाराष्ट्र आणि जळगाव आपल्या या जिल्ह्याने या पिकाकडे आता परदेशी बाजारपेठ डोळ्यासमोर ठेवून बघणं गरजेचं आहे। स्थानिक बाजारपेठ मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध आहे, पण आपल्या सगळ्या पत्रकार बंधूंना कल्पना आहे, आपणच बातम्या लिहिल्यात की मोठ्या प्रमाणामध्ये 30 ते 32 रुपये किलोने केळी या हंगामामध्ये विकल्या गेली, कारण मोठ्या प्रमाणामध्ये केळीची निर्यात वाढली। आणि म्हणून आंतरराष्ट्रीय नामांकन काय आहे, त्याच्या पॅकेज ऑफ प्रॅक्टिसेस काय आहे आणि कशा प्रकारची गुणवत्ता, मिडल ईस्ट असेल, इराण, इराक, तेहरान, जिद्दा, अबुधाबी, ओमान, US किंवा युरोप असेल किंवा रशिया असेल, या बाजारपेठेंना कशा प्रकारची केळी लागते ती केळी आपण निर्माण करतो आहे। परंतु केळीचं प्री हार्वेस्ट मॅनेजमेंट, फ्रूट केअर मॅनेजमेंट, केळीचं पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंट, त्याचं पॅकिंग आणि त्याचं स्टोरेज आणि त्याची कूल चेनने वाहतूक, अशा सगळ्या प्रकारचा विषय हा जर केळी बाजार उत्पादक आणि केळी व्यापारी आणि निर्यातदार यांनी एकत्रितरित्या हे काम केलं तर ते फार सुकर होईल आणि आपल्या केळीला प्रचंड मागणी परदेशी बाजारपेठेमध्ये निर्माण होईल। आणि म्हणून हे आधुनिक केळी उत्पादनाचं जे तंत्रज्ञान आहे, हे जे मॉडेल आहे, हे जैन हिल्सवरती दरवर्षी आपण उभारतो आहे
की केळी गादी वाफ्यावर लावायची, तिला 2 लॅटरल टाकायच्या, मल्चिंग टाकायचं, वर्षभराचं फर्टिगेशन करायचं आणि त्या फळाचं व्यवस्थापन आणि ते फ्रूट केअर मॅनेजमेंट करून उत्तम गुणवत्तेची केळी ही नागरिकाला खाण्यासाठी मिळावी, असा हा हेतू ह्या सगळ्या प्रॅक्टिसेस आणि हा महोत्सव उभा करण्यामध्ये आहे। आपल्या संपूर्ण जिल्ह्याच्या आणि राज्याच्या शेतकऱ्यांनी ह्या 30 दिवस चालणाऱ्या 14 जानेवारीपर्यंत चालणाऱ्या जैन हिल्स वरील हायटेक शेतीचा नवा हुंकार या कृषी महोत्सवाचा फायदा घ्यावा आणि आपल्या फायद्यासाठी प्रत्यक्ष या पिकांचं ज्ञान मिळवून ते आपल्या शेतावरती कशा पद्धतीने आपल्याला मांडता येईल, उपयोगात आणता येईल, या ठिकाणी आपण यावं, बघावं, अभ्यास करावा आणि हे सगळं घेऊन जावं, एवढीच आपल्या सर्वांच्या वतीने आपल्या राज्यातील शेतकरी बंधूंना विनंती करतो। धन्यवाद।